श्री महालक्ष्मी कोल्हासूरमर्दिनी करवीर निवासिनीची दिव्यगाथा। करवीर नगरी कोल्हापूरची पवित्र भूमी, जिथे प्रत्येक श्वासात देवीच्या कृपेचा स्पर्श आहे आणि प्रत्येक भक्ताच्या हृदयात तिचं अढळ स्थान आहे। हीच ती जागा, भारतातील प्रमुख आणि प्राचीन शक्तिपीठांपैकी एक, जिथे स्वयं आदिशक्ती श्री महालक्ष्मी करवीर निवासिनी अंबाबाई रूपात वास करते। कोल्हापूरचं श्री महालक्ष्मी मंदिर केवळ धार्मिक नाही तर ऐतिहासिक वारसाही आहे। चालुक्य राजाने बांधलेलं हे मंदिर भारतीय स्थापत्यकलेचं एक अद्वितीय उदाहरण आहे। दगडी शिल्पकला, सुबक कोरीव काम आणि गाभाऱ्यातील तेजोमय स्वरूप आजही त्या काळाच्या भक्तिभावाची साक्ष देतं। शतकानुशतकं उलटली, राजवंश बदलले, पण अंबाबाईचं वैभव कधीही कमी झालं नाही। पुराणांनुसार या भूमीत कोल्हासूर नावाचा असुर राहत होता। त्याने कठोर तोप करून देवी महालक्ष्मीला प्रसन्न केलं। देवीने वरदान मागण्यास सांगितलं, तेव्हा तो म्हणाला, माते, तू या भूमीत पाऊल ठेवू नकोस आणि येथे मला कोणीही पराभूत करू शकणार नाही। देवीने प्रेमाने तथास्तु म्हटलं आणि क्षेत्र सोडलं। पण वरदान मिळताच कोल्हासूर अहंकारी झाला। त्याने देवभक्तांवर अन्याय सुरू केला। जेव्हा अन्याय आणि अधर्माचं मापन ओलांडलं, तेव्हा देवीने आपले वचन संपल्यावर आपल्या दिव्य तेजोमय रूपात पुन्हा प्रकट होण्याचा निर्णय घेतला। ती आली आपल्या भव्य सेनेसह, जिचं नेतृत्व होतं दख्खनचा पराक्रमी राजा श्री ज्योतिबा केदारनाथ। तिच्या सहाय्यासाठी त्र्यंबोली देवी, यमाई देवी आणि अनेक देवता सहभागी झाल्या। अश्विन शुद्ध पंचमीचा तो दिवस देवीने कोल्हासुराचा संहार केला। आकाशात गडगडाट झाला, भूमी थरथरली आणि करवीर भूमी पुन्हा धर्ममय झाली। त्या क्षणी देवीने जाहीर केलं, आजपासून हे माझं स्थायी निवासस्थान असेल। जो इथे श्रद्धेने येईल त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान नांदेल। त्या दिवसापासून आज तागायत आई अंबाबाईच्या दर्शनाने भक्तांच्या आयुष्यात संपन्नता आणि श्रद्धेचा दिवा पेटतो। ही कथा आपल्याला शिकवते की खरी लक्ष्मी ती नाही जी केवळ संपत्ती देते। खरी लक्ष्मी तीच जी मनात संतोष, कर्मात निष्ठा आणि इतरांप्रती करुणा निर्माण करते। तुळजाभवानी देवी, आदिशक्तीचं मूळ स्थान। आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या आराध्य देवतेबद्दल, आई तुळजाभवानी देवी। महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असून आदिशक्तीचे मूळ स्थान मानले जाते। आई तुळजाभवानी देवी जी भक्तांच्या संकटात त्वरित धावून येते, जिचं दर्शन म्हणजे धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा प्रसाद। तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातील पवित्र ठिकाण, जिथे बालाघाटाच्या डोंगरावर उंचावर वसलेलं आहे आई तुळजाभवानीचं अद्भुत मंदिर। हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं असून पूजेचं व्यवस्थापन मराठा पाळीकर भोपे कुलाकडे आहे। येथील वातावरणात भक्तीचा सुगंध आणि शक्तीची अनुभूती मिळते। तुळजाभवानी देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी देवीकडून भवानी तलवार प्राप्त केली। त्या क्षणी देवीनेच महाराजांना धर्म आणि न्यायासाठी अखंड शक्ती प्रदान केली। म्हणूनच महाराजांनी तिला आपली कुलदेवता मानली आणि प्रतापगडावरही तिची प्रतिष्ठापना केली। कृतयुगात ऋषी कर्दम यांची पत्नी अनुभूती पातिव्रत्य आणि भक्तीने देवीची आराधना करत होती। कुंकर्ण नावाच्या राक्षसाने तिचा धर्मभंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवी पार्वती स्वतःहून धावून आली आणि त्या राक्षसाचा संहार केला। त्या क्षणापासून ती ओळखली जाऊ लागली त्वरिता, म्हणजेच त्वरित येणारी आई, आणि म्हणूनच नाव पडलं तुळजाभवानी। देवी त्वरित आपल्या भक्तांच्या आर्त हाकेला धावून येते, ही तिच्या भक्तीची सर्वात सुंदर ओळख आहे। अश्विन महिन्यातील नवरात्र महोत्सवात तुळजापूर नगरी भक्तांनी भरून जाते। शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आईचं पूजन, आरती, भंडारे आणि भक्तिगीतांनी संपूर्ण वातावरण शक्तिमय होतं। तुळजाभवानी मंदिराचा उल्लेख 14 नोव्हेंबर 1398च्या शिलालेखात आढळतो। अनेक इतिहासकार मानतात की हे मंदिर सुमारे 1600 वर्षांपूर्वी चालुक्य काळात उभारलं गेलं। मुख्य मूर्ती प्राचीन काळापासून गाभाऱ्यात प्रतिष्ठित आहे, तर धाकटे तुळजापूर येथे देवीची प्रतिकृती पूजली जाते। ही कथा आपल्याला शिकवते की तुळजाभवानीला जर तुम्ही मनापासून साथ घातली तर ती त्वरित येऊन आपल्या भक्तांची रक्षा करते। माहूरची श्री रेणुका माता
एक मूळ आणि जागृत शक्तिपीठ. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माहूरगड, डोंगर माथ्यावरून वाहणारा मंद वारा, आजूबाजूचा निसर्गाचा शांत गंध आणि त्या वातावरणात भक्तांच्या ओठांवर एकच नाव घुमतं, जय अंबे रेणुका माता. हीच ती माहूरची रेणुका माता, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक, मूळ आणि जागृत शक्तिपीठ. ही माता म्हणजेच परशुरामाची जननी, मातृत्व, करुणा आणि त्याग यांचं मूर्त स्वरूप. पुराणांनुसार माता पार्वतीने पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठी कुब्ज देशाच्या राजाचा घरात अवतार घेतला. तिचं नाव ठेवलं गेलं रेणुका. लहानपणापासूनच ती अतिशय सुंदर पण त्याहूनही अधिक पवित्र आणि शांत स्वभावाची होती. काळ पुढे सरकला आणि शंकराच्या अंशावतार असलेल्या ऋषी जमदग्नींशी तिचं विवाहबंधन जुळलं. दोघांचा आश्रम होता निसर्गाच्या सानिध्यात, जिथे भक्ती, तप आणि दया यांचा वास होता. त्या आश्रमात होती कामधेनू गाय, जी सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत असे. कामधेनूचं तेज आणि सामर्थ्य पाहून राजा सहस्रार्जुन लोभाने आंधळा झाला. एक दिवस परशुराम आश्रमाबाहेर असताना सहस्रार्जुन आपल्या सैनिकांसह आला. त्याने जमदग्नींना म्हणाले, मला ही कामधेनू द्या, माझ्या राजवाड्यात तिचं पूजा करीन. पण ऋषींनी शांतपणे नकार दिला. राजाला ते सहन झालं नाही. त्याने आश्रमावर हल्ला केला. कामधेनू हिसकावून नेली आणि निर्दयपणे ऋषी जमदग्नींचा वध केला. जेव्हा परशुराम परतला आणि वडिलांचा निर्जीव देह पाहिला, त्याचं हृदय तुटून गेलं. त्याने प्रतिज्ञा केली, मी या अन्यायाचा अंत करीन, धर्माचा अपमान करणाऱ्या क्षत्रियांना संपवीन. आई रेणुका माता हे सर्व पाहून दुःखाने व्याकुळ झाली. ती पतीच्या निधनाने तुटून गेली होती, पण मातृत्वाने पुत्रासाठी तिचं मन वितळलं होतं. परशुरामाने वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कोरी भूमी शोधायचं ठरवलं. त्याने कावडीच्या एका पारड्यात वडिलांचं पार्थिव ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात बसवली आई रेणुका. वनवन फिरत ते दोघं अखेर आले माहूरगडावर. तेथे वास होता त्रिदेवांच्या अवतार श्री दत्तात्रयांचा. दत्तात्रय म्हणाले, बाळा, हीच ती पवित्र भूमी आहे. इथेच पिताश्रय कर, इथेच तुला मोक्षमार्ग सापडेल. परशुरामाने प्रथम आपल्या बाणाने त्या भूमीवर प्रहार केला आणि त्या ठिकाणाहून निघालं पवित्र जल. तेच मातृतीर्थ आणि सर्व तीर्थ. त्या जलाने स्नान घालून त्याचे अंत्यसंस्कार केले. याच क्षणी आई रेणुका आपल्या पतीसह सती गेली. पुत्राच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर उसळला. त्या डोंगरावर तो बसून देवांना हाक मारू लागला, माझ्या मातेचं पुनर्दर्शन लाभो. तेव्हा आकाशात प्रकाश झळकला आणि एक आवाज ऐकू आला, परशुरामा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. तुझी माता तुला पुन्हा दर्शन देईल, पण लक्षात ठेव, मागे वळून पाहू नकोस. परशुराम ध्यानस्थ झाला. अचानक भूमी थरथरली, फुलांचा वर्षाव सुरू झाला आणि जमिनीतून तेजस्वी मुख प्रकट झालं. तेच होतं मातेचं रूप. परंतु मातृप्रेमाने व्याकुळ परशुराम मागे वळला. क्षणात ते तेज ओसरलं आणि फक्त मातेचं मुखरूप जमिनीतच स्थिर झालं. तेच आज माहूरच्या श्री रेणुका मातेचं मूळ स्वरूप आहे. त्या दिवसानंतर माहूरगड भक्तीचा केंद्र बनला. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी येथे भव्य जत्रा भरते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला पहाटे उदे ग अंबे उदे या जयघोषात संपूर्ण डोंगर दुमदुमतो. वेदघोष, सनई चौघड्यांच्या निनादात मातेची वैदिक पूजा केली जाते. राजे, महाराजे, लाखो भक्त आईचं दर्शन घेण्यासाठी गडावर चढतात. मातेचं दर्शन म्हणजे श्रद्धेचं तेज. जिथे आईचं नाव घेतलं तिथे अंधार कधीच राहत नाही. रेणुका माता शिकवते की मातृत्व हीच खरी शक्ती आहे. जो मनापासून मातेला साथ घालतो त्याचं रक्षण करण्यासाठी ती स्वतः धावून येते. आई म्हणजे सृष्टीचा प्राण, आई म्हणजे शक्तीचं मूळ आणि माहूर रेणुका माता त्या सृष्टीच्या प्रेमाचं दिव्य रूप आहे. सप्तशृंगी माता, 7 पर्वतांवर वसलेली आदिशक्ती. सह्याद्रीच्या कुशीत नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळ वसलेला तो अद्भुत सप्तशृंग गड. 7 पर्वत रांगांच्या मध्यभागी असलेलं हे तीर्थक्षेत्र, जिथे भक्तांच्या हृदयात केवळ एकच नाव घुमतं, सप्तशृंगी माता. सप्तशृंगी गड नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यात वणी गावाजवळ आहे. हा गड महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य शक्तिपीठ म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की आद्य शक्तिपीठ हा शब्द पुढे अर्ध शक्तिपीठ असा अपभ्रंश झाला, पण हेच मूळ शक्तिपीठ आहे जिथे आदिमाया स्वतः प्रकट झाली. देवीची मूर्ती स्वयंभू आहे.
प्रत्येक हातात वेगवेगळे अस्त्र आहे. ही 18 भुजा म्हणजे तिच्या 18 शक्तींचं प्रतीक. ही मूर्ती शेंदूर लेपित असते, परंतु अलीकडे शेंदूर काढल्यानंतर तिचं मूळ खडकातून प्रकट झालेलं रूप दिसल्याचं मानलं जातं. म्हणूनच ती केवळ मूर्ती नाही तर सजीव पर्वतरूप देवी आहे. सप्तशृंगी हे सर्वात प्राचीन आणि आद्य शक्तिपीठ मानले जाते. गडाच्या शिखरावर जाण्यासाठी सुमारे 510 पायऱ्या चढाव्या लागतात. भक्तांच्या जयघोषात, शंखानादात आणि घंटानादात भक्त हळूहळू त्या पायऱ्या चढत जातात. जणू प्रत्येक पायरी म्हणजे एक साधना, एक अंतःकरण शुद्धीचा प्रवास. पुराणांनुसार देवीने महिषासूर नावाच्या अत्याचारी राक्षसाचा वध करून देवतांना संकटातून मुक्त केले. तेव्हापासून ती महिषासुरमर्दिनी म्हणून ओळखली जाते. कथेनुसार देवीने महिषासुराचा वध केल्यानंतर विश्रांतीसाठी या सप्तशृंग पर्वतावर वास केला. असं म्हणतात की ही देवी ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप आहे. म्हणूनच ती निर्मळ, शांत आणि शक्तिपूर्ण आहे. दंडकारण्यात राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना रामाने या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी देवीने प्रभू श्रीरामांना आशीर्वाद दिला. हे राम, तुझ्या हातून अधर्माचा नाश होईल आणि धर्माची स्थापना होईल. पौराणिक ग्रंथात असंही वर्णन आहे की राम रावण युद्धात लक्ष्मण मूर्छित झाल्यावर हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन येत असताना त्या पर्वताचा जो भाग खाली पडला तोच हा सप्तशृंगी पर्वत झाला. म्हणूनच या गडात अद्भुत औषधी वनस्पती सापडतात. यातून आपल्याला शिकवण मिळते की जीवनात कितीही पायऱ्या चढाव्या लागल्या, कितीही संकट आली तरी आपल्या देवावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका. कारण प्रत्येक पायरी म्हणजे एक साधना आणि प्रत्येक श्रद्धा म्हणजे मातेचं आशीर्वादाचं पाऊलखुण.